नमस्कार, माझं नाव प्रतीक सूर्यकांत गंधे. माझी हाईट आहे 5.8 इंचेस आणि या आहेत माझ्या प्रोफाईल्स. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, कोणी मला विचारलं की गेल्या अर्ध्या तासापासून माझ्या हुशार वकील मित्राने या कोर्टात काय केलं, तर माझं उत्तर स्पष्ट असणार आहे युअर ऑनर. त्यांनी पुराव्यांशी चिरफाड केली, कलमांच्या काही पळवाटा शोधून काढल्या आणि कायद्याच्या पुस्तकातले असे काही शब्द बाहेर काढले ज्या शब्दांचा या केसशी दुरान्वयी काही संबंध नाही. कायद्याचं काम फक्त गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणं नसतं, तर ते पीडितेला न्याय मिळवून देणंही असतं, हे बहुतेक विसरले ते. असो, त्यांचं असंही म्हणणं आहे युअर ऑनर की या केसमध्ये कोणताही पुरावा नाहीये. का? कारण त्या दिवशी पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळे सीसीटीव्ही फुटेज क्लिअर नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. हे म्हणजे असं झालं युअर ऑनर की निसर्गाने साथ दिली नाही म्हणून गुन्हेगारांच्या काळात हार घालायची वेळ आली आपल्यावरती. कलम 302, कलम 307 हे आकडे फेकणं सोपं युअर ऑनर, पण त्या घराचं काय, ज्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा गमावला. युअर ऑनर, तिकडे कायद्याची भाषा चालत नाही, तिथे हवा असतो तो न्याय. असो, आणि पुढचं तर खरंच खूपच अवघड आहे. माझ्या हुशार वकील मित्राचं असंही म्हणणं आहे की आरोपीला बेनिफिट ऑफ डाऊट मिळावा. आर यू सिरियस युअर ऑनर? कोर्टाने कधी कधी असे निर्णय घ्यायला हवेत ना, ज्यांनी सत्याचा आदर निर्माण होईल सर्वसामान्य लोकांमध्ये. आज हा गुन्हेगार जर का या कोर्टातून आणि या केसमधनं निर्दोष सुटला केवळ तांत्रिक गोष्टींमुळे, तर बाहेर उभा असलेला सर्वसामान्य माणूस हा या कोर्टाच्या इमारतीकडे बघून पाया नाही पडणार युअर ऑनर, तर तो थुंकून पुढे जाईल. न्यायदेवता आंधळी असते असं म्हणतात खरं, पण आज या कोर्टात बसलेला न्याय आंधळा नसावा एवढीच विनंती आहे युअर ऑनर. पूर्व्यांच्या पोरखेळामध्ये या सत्याचा बळी घेऊ नका, एवढंच माझं विनंती आहे युअर ऑनर. या गुन्हेगाराला इतकी कडक शिक्षा करा की परत कोणाची हिंमत होणार नाही कायद्याची खेळण्याची. दॅट्स ऑल युअर ऑनर.